तुमची एक दुसरी सवय जी आहे की ती म्हणजे व्यायामाची, रोज तुम्ही मॉर्निंग वॉकला वगैरे जाता. तर ही सवय कधीपासून लागली आणि याचा तुम्हाला बिझनेस मध्ये काय फायदा होतोय का? किंवा बिझनेसमध्ये तर खूप फायदा होतो, कारण ती सकाळच्या वेळची जी एनर्जी मिळते हं, आणि हं. जे शारीरिक स्वास्थ्य असतं, त्यामुळे तुमची प्रोडक्टिव्हिटी जवळपास चौपट वाढलेली असते. हं, आणि हं. एक आळशी माणूस कधी बिझनेस करू शकत नाही, करू असं शकतो. माझं स्पष्ट मत आहे. तो जर सकाळी 10-11 वाजता उठून हं, हं. नंतर म्हणत असेल, की मी बिझनेस करणार आहे, तर पहिली गोष्ट एक आहे, की त्याचं आयुष्यच कमी असणार. असं बरोबर. हो. आणि हेल्दी आयुष्य कमी असणार. त्यामुळे त्याच्याकडे किती वेळ असेल आणि त्याच्या माइंडमधून किती तुम्ही प्रोडक्टिव्हिटीची अपेक्षा कराल, हा एक बरोबर. संशोधनाचाच विषय आहे तसा बघितला तर. बरोबर. आणि माझी ती सवय हं, असं समजा, की उशिरा लागली, कारण मला दोन्ही अनुभव आहेत. हं. मी पहिलं तर खूप जास्त आळशीपणाचे मी सांगितलं तसंच 10-11 वाजता आम्ही उठायचो. हं, हं. पण त्यानंतर जसं-जसं त्याच्यातले मी एक माहिती गेलं, की जर तुम्हाला बिझनेस करायचा आहे किंवा तुम्हाला हेल्दी राहायचंय, तर तुम्ही सकाळची एनर्जी घेणं खूप महत्त्वाची आहे. महत्वाचे आहे. पुरेशी झोप घेणं महत्त्वाचं आहे हं, हं. आणि एक व्यायाम करणं महत्त्वाचं आहे. ओके. तर म्हणजे त्याप्रमाणे तो एक्सरसाइज मी जवळपास 10-15 वर्ष झाले करतो. हं, हं. आणि चिखलीला एक चांगलं आहे, की चांगला नदी किनारा भेटलेला आहे. भेटलाय. तर हो, हो. तिथं तुम्ही पण भेटता मला हो. तिथं नेहमी आपण चालायला जातो. तर तेच ना ती नेहमी. फ्रेश हं, एअर हं. जी आहे, ती फ्रेश एअर हं. खूप महत्त्वाची आहे ओके. आपल्यासाठी. म्हणजे बिझनेस करायचा असेल तर तुम्हाला सायमल्टेनियसली एक्सरसाइज नाही, चालू ठेवणं. तुमचे शरीर समृद्धच असलं पाहिजे. त्यात काही बरोबर. वादच नाही. तसा हं. बिझनेस करतो. आता साधा विचार करा, की समजा आपल्याला ताप आला हं, हं. किंवा महिन्यातून आपल्याला 2 वेळा ताप येतो हं. आणि 2-2 दिवस तुम्ही हं. गैरहजर असता किंवा त्यावेळेस तुमची प्रोडक्टिव्हिटी कमी असते. तर हं. 4 दिवस तर तुमचे वाया गेलेच ना. हो, हो. प्लस तुमचे जर शरीर साथ देत नसेल, तर जे बिझनेसला 18-18 तास काम करावं लागतं, हं, ते हं. तुमच्या ऑटोमॅटिक 8-10 तासावर येतं हो, आणि तुम्ही हो. थकता. प्रोडक्टिव्हिटी कमी होते तुमची. ऑटोमॅटिक, कमी होते. ऑटोमॅटिक. बरोबर. त्याच्यामुळे बिझनेस किंवा नोकरी काही करायचं असेल तुम्हाला लाईफस्टाईल मेंटेन ठेवायची असेल तर एक्सरसाइज एक्सरसाइज खूप गरजेची, गरजेचे खूप आहे. गरजेची आहे. बरोबर. ठीक आहे. आता हे झालं आपलं सगळं बिझनेस वगैरे रिलेटेड. तुम्ही एक सामाजिक संस्था पण चालवता NIST नावाची. तर त्याच्याबद्दल काय म्हणजे ही संकल्पना कशी आली की काय? नक्की? आता ही संकल्पनेचं मूळ सुद्धा माझ्या वडिलांच्या स्वभावात आहे. हं, माझे वडील एक समाजसेवक होते. हं, सहसा त्यांनी राजकारणात भाग घेतला नाही. आमचं चिखली गाव होतं, परंतु त्यावेळेस त्यांचे जे एक कामगार नेते म्हणतात, हं, सेंच्युरी अंकमध्ये ते कामगार नेते होते हं, हं, आणि त्यांचे जे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे जे प्रणेते म्हणतात, अण्णासाहेब मगर. हं, हं. अण्णासाहेब मगर बरोबर यांची खूप दोस्ती होती आणि ओके. त्या माध्यमातून त्यांनी खूप काही सामाजिक कार्य केलं. गावातल्या पण प्रत्येक सामाजिक कार्यात ते पुढे असायचे. तर त्यांच्यामुळेच मला असं वाटतं, की ते माझ्या रक्तात आलं. आणि मी 12वी असलेला हं, हं, 12वी असताना पहिला बिझनेस नाही केला. पहिला एक हं. सामाजिक संस्था चालू केली, चालू केलं. प्रगती समाजसेवा नावाची. ओके. आणि इथल्या काही लोकांना घेऊन आम्ही एक समाजकार्य चालू केलं 12वीत असताना. आणि त्यानंतर मग NIST हं, हं, केली एक 10 वर्षापूर्वी. त्याच्या माध्यमातून पण खूप सामाजिक कार्य केलं. तर हं. राजकारणापेक्षा समाजसेवेमध्ये जास्त इंटरेस्ट इंटरेस्ट आहे. बरोबर. म्हणजे तुम्ही बिझनेस तर आहे त्याच्यासोबत सामाजिक कार्य करणं पण खूप खूप गरजेचं आहे. म्हणजे खूप जास्त आवड आहे त्याची असं.